आता इथं दोन लोक आहेत, त्यांचं नाव काय ते भाईजी आणि दिवाणजी असं आहे का नाही? काय केलं त्या लोकांनी? काय केलं पाठपुरा आपल्या सर्वांसाठी? आज जे तुम्ही सर्वजण त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटला का? दिल्ली जाऊन वाटाघाटी करता, तुमच्या अडचणी तुम्ही सोडवता, पण आमच्या या भागाच्या शेतकऱ्याच्या अडचणी तुम्ही सोडवल्या का? प्रधानमंत्री साहेबांना आमच्या या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला अडचणी थोडं मात्र तुम्ही सोडा. अहो तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटता, राजकीय वाटाघाटी करता, पण आमच्या या शेतकरी कष्टकरी या जिल्ह्यासाठी तुम्ही कधी त्या ठिकाणी प्रयत्न केलात का? अहो आमच्या युवा सातत्याने काय बोलतात की अनेक वर्षांपूर्वी बीएससी येणार होती, नव्हते, मग त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला का? सगळी तुम्ही घेऊन ठेवली, पण आमच्या युवांना तुम्ही हाताला काम दिलं नाही. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हैदराबाद पॉवर कंपनीने पण जमीन घेतली, पण तिथं सुद्धा कंपनी आली नाही. म्हणजे कुठं फक्त गाळचा दाखवलं जातं, कुठेही त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला जात नाही. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, आज भरत मोर्चा आहे, पण आपल्या सर्वांच्या मागण्याही मान्य केला नाही तर पुढच्या वेळेस चाबूक मोर्चा काढायचा. चाबूक शेतकऱ्याला मी सांगतो, अजिबात आत्महत्याच्या नादी लागायचं नाही. आपल्या हक्कासाठी आपण रस्त्यावर येऊ आणि या शेतकऱ्याला या सरकारला आपण गुडघ्यावर आणू आणि शेतकऱ्याचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून टाकू. तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जो अनेक अडचणी होता, आपल्याकडे पैसा नव्हता, त्यावेळेस आपण काय केलं? शेतकऱ्याची कर्जमाफी केली. अहो शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काय लागतं? महागाचं जिगर लागतं, महागाचं जिगर आहे. आदरणीय पवार साहेब आणि या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे त्या ठिकाणी पण या सरकारमध्ये कुणी वाढ बसला नाही. विदर्भ भागामध्ये वाढ असतानाचं म्हणतात, पण अहो हे सरकार लांड घ्यायचं सरकार आहे आणि त्यांना तुम्हाला मदत करण्याची गरज त्या ठिकाणी जिल्हा आहे. त्यामुळे एकत्र येऊया आणि आपल्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढूया. एवढं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की तुमच्या सर्वांचा बुलंद आवाज घेऊन या सगळ्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना ते संबोधित करतील. सर्व भाऊ तुम्ही अभिनंदन करतो. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही चाबूक मोर्चा घालाल तेव्हा याच्यापेक्षा 10 पटीने जास्त हा मोर्चा